राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात, थेट जाऊया। आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही, त्यावेळी आम्हाला देखील मनातनं दुःख व्हायचं। पण मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे। आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। सर, निदा खान प्रकरणामध्ये नवीन खुलासे होत आहेत आणि इम्तियाज जलील यांचं पण नाव समोर येतं। संजय शिरसाट नगरसेवकांना मदत बघा, हे स्पष्टपणे दिसतं आहे की निदा खान यांना लपवून ठेवण्यामध्ये MIMचे नगरसेवक यांचा हात होता। त्यांच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल। अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्वॉल्ड आहेत का, कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का, त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय, सगळं शोधलं जाईल। आज एक ऐतिहासिक दिवस आहेत। मुख्यमंत्री महोदयाला मी धन्यवाद देतो, अमितजीला मी धन्यवाद देतो। त्यांची उपस्थितीमध्ये हे ऐतिहासिक दिवसची सुरुवात झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी